नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजपासून आपण हा डिजिटेकचा माईक वापरतोय जेणेकरून आवाज क्लिअर येईल। आणि आता आपण चाललोय वेडिंग शूटला इथंच शिवनेरीच्या पायथ्याला महालक्ष्मी गार्डन हॉलला। तर थेट आपण आता महालक्ष्मी गार्डनला जाऊया। बॅग ठेवूया, ही गाडीत सगळं मटेरियल आहे। गाडी लय घाण झालेली आहे, गाडी लय घाण आतून वगैरे एकदम। शाळा भरती आहे पोरांची, शाळेची गडबड पोरांची चालू झालेली आहे। हळूहळू ब्लॉगची पण आता प्रॅक्टिस व्हायला लागलेली आहे, जेणेकरून मला कंटिन्युअसली असं बोलावं लागतं। तर बाबा बाबा सारखा बाबा बाबा काय करता बाबा तुम्ही, सारखा किंमतून इथं सराईपेठेमध्ये ना खूप मोठे स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत। ते पण चांगली गोष्ट आहे की स्पीड कंट्रोल होते। आता आपण पोहोचलोय धान्य बाजारपेठेत। इथं आपला जो पहिला स्टुडिओ आहे धान्य बाजारपेठेत तो इथं आहे, या ठिकाणी। संचित आलेला आहे स्टुडिओवरती, समेत भाई करत होता। रोकडे मारुती मंदिर, बजरंग बली की जय, जय श्री राम। ओके, तर आता आपण थोड्या वेळात पोहोचणार आहे महालक्ष्मी हॉलला। शिवनेरी किल्ला इथून नाही, पण महालक्ष्मी मधून चांगला दिसतो शिवनेरी किल्ला। प्राइम लोकेशन एकदम महालक्ष्मी हॉलचं। मंगल नाही, महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय। तर ओके, तर तुम्ही पाहू शकता की समोर महालक्ष्मी मंगल कार्यालय लॉन्स अँड मंगल कार्यालय, आणि त्याच्या बॅक साईडलाच शिवनेरी किल्ला। पाहू शकता व्ह्यू, कसा व्ह्यू आहे। तिथे गेल्यावर पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो। विकास उंडे सर, आमचे ट्रॅडिशनल व्हिडिओग्राफर, ते सुद्धा माझ्या आधी पोचलेले तिथं। चला पहिलं त्यांना भेटूया। काय उंडे सर, नमस्कार। किती वाजता पोहोचले सर तुम्ही इथं? किती वाजता? आमच्या नंबरला कॉल केलता, तेवढ्या वाजता पोहोचले। खरंच कोणी नाही रे इथं? स्वप्नीलला फोन केला होता तेव्हा म्हणलं इथंच आहे। आता आपण पोहोचलोय महालक्ष्मी हॉलला। उंडे सरकार चाललेत पुढं हॉलमधलं काही शूट करून घ्यायला रिकाम्या हॉलचं। आणि वातावरण आता खूप छान आहे। शिवनेरी किल्ला, इथून शिवनेरी किल्ल्याचा व्ह्यूच वेगळा येतो, पण मस्त। काय आलं? हा, झुंबर। अरे झुंबर मध्ये लाईट आहे। हो, हाय लाईट आहे। लाईट चालू करा ना। उंडे सर शूट करतायत। झालं शूट करून? आहे ना, फोटोग्राफी करायला मजा येते, पण खूप लाईट आणि स्पेशियस जागा आहे स्टेजला सुद्धा।
हॉलला अजून कोणी नाही, त्याच्यामुळं आता जाऊन पहिला आम्ही नाश्ता करून येतो. आले का मुंडे सरकार. आणि त्याच्यानंतर मग वेडिंगचे काही सीन्स तुम्हाला शूट दाखवतो. नाश्त्याला जुन्नरचे आम्ही आहेत. आणि तुम्ही कुठलेत? हा, चावी कुठे ठेवली गाडीची? तर आता आपण पोचलोय नाश्त्याला आणि इथं आता नाश्ता करून घेऊया. दत्त मंदिर, जय श्री गुरुदेव दत्त. गुरुमाऊली ऐक ना, 2 मिसळ दे ना पटकन. अक्का हॉटेल का. तर आता आम्ही नाश्ता करून आलेलो आहे. थोड्या वेळातच आता पाहुणे वगैरे येतील आणि नवरदेव आला की मग साखरपुड्याला वगैरे सुरुवात होऊन जाईल. ओके, आता नवरीची एंट्री झालेली आहे, म्हणजे एंट्री होती नवरीची आता. आणि मुंडे शेट ते शूट करतायत, एंट्री घेत आहेत. बघा इकडे, स्माइल. ओके, थँक्यू. ओके दादा, तार पकडा. इकडे बघा, बघा इकडे. ओके, धन्यवाद दादा. हो दादा, असे या ना, समोर या ना, इथं सर का इकडे समोर. हा, ओके ठीक आहे, थँक्यू. दादा समोर इकडे न्या. ओके ओके ओके, बघा इकडे. ओके, थँक्यू. कपलचं फोटोशूट चालू आहे आता. एंगेजमेंट झाली प्रतीक आणि ऐश्वर्या. आता मी पहिले यांचं शूट करून घेतो, त्यांना पोज वगैरे द्यायला लागतील आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग करेल. स्माइल कर, फुल स्माइल. काम. ओके, दोघं पण इकडे बघा, कॅमेऱ्यात बघा. मस्त स्माइल, नाईस. ओके, त्याच्यावरच लाव. एकच सांगितलं मी. उलटी टोपी घालतोय. ओके, घातली शेवटी आम्हाला टोपी ना. बापरे, याने आता हा थोडस. आता आम्ही रिलॅक्स बसलोय. कॅमेरा बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आणि सगळे आता हॉलमध्ये थांबले. त्याच्यावर काय म्हणतोय, बोल काय म्हणतोय. नमस्कार सर. नमस्कार सर. आधी याच्या आधी काय म्हणला. आता हळदीची तयारी चालू झालेली इथं आणि हे चौक भरवून घेतात. त्याच्यानंतर नवरा नवरी येऊन इथं हळद लागेल त्यांना.
नवरदेव आलेला आहे आता, पण नवरी काय अजून आली नाही, खूप वेळ झाला. नवरदेव तात्काळ उंडे आमच्या इथं. उंडे सरकार, हो उंडे सरकार. कसं वाटतंय, कसं वाटतंय? बरं वाटतंय? गरमी कशी, गरमी ऐक ना, असं जे ना फक्त एकमेकांकडे बघ, एकमेकांकडे बघ, एकमेकांकडे जवळ थांब, जवळ थांब, असं फिरू नकोस. ओके ठीक आहे, थँक्यू. बसा. वेट, परत एक स्माइल चेहऱ्यावरती. ओके ठीक आहे. उंडे सरकार आता व्हिडिओ करतायत. ओके इकडे बघायचं आता समोर. चांगलं बोललो तुम्हाला, पहिला फोटो काढून घेऊ, लय टाइम जातो. समोर बघा इथे. ओके आता उंडे सरकार चाललेत घरी. उंडे उंडे ओ उंडे, लाईट लावा की पुढे बघा. उंडे निघाले, उंडे. तर मित्रांनो उंडे सुद्धा गेलेले आहेत घरी आणि आता मी पण निघालो घरी. वेडिंग संपून बराच वेळ झाला होता, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. तर मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे आणि उंडे मागाशीच हॉलवरूनच डायरेक्ट त्यांच्या घरी गेलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.